नमस्कार महिला मंडळ, मी आहे तुमची मैत्रीण डिझायनर धनश्री, जिला नवीन नवीन ड्रेस पॅटर्न्स तयार करायलाही आवडतात आणि ते तुम्हाला शिकवायलाही आवडतात। तर आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा सुंदर असा लेहंगा कसा तयार करायचा। डायरेक्ट कटिंग आणि स्टिचिंग चालू करण्याच्या आधी आपण जाणून घेऊया या ड्रेस पॅटर्न बद्दलच्या सगळ्या डिटेल्स। तर डिटेल नंबर 1, हा लेहंगा मी स्वतःच्या हळदीसाठी तयार केलेला होता आणि ही जी तुम्ही ज्वेलरी बघताय तीही मी स्वतः तयार केलेली आहे, कारण मार्केटमध्ये अशी ज्वेलरी मला कुठेही भेटली नाही आणि 1-2 ठिकाणी ऑनलाईन होती, पण ती खूपच कॉस्टली होती। डिटेल नंबर 2, हा संपूर्ण ड्रेस पॅटर्न बनवण्यासाठी मला किती मीटर कापड लागले। हा जो तुम्ही खालचा घेर बघताय त्यासाठी मी 60 मीटर येलो नेटचं कापड वापरलेलं आहे आणि हा जो घेर मी दिलेला आहे तो देण्यासाठी मी आतून कोणत्याही कॅनकॅनचा वापर केलेला नाही। हा घेर मी फक्त आणि फक्त 60 मीटर येलो नेटचं कापड वापरून दिलेला घेर आहे। इथं तुम्ही बघू शकता मी आतमधून अस्तरही अजून लावलेलं नाहीये आणि हा जो मधला पार्ट तुम्हाला ट्रान्सपरंट दिसत असेल त्यावरून तुम्हाला कळालंच असेल। हा पार्ट कसा कव्हर करायचा तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच। तर आपला पॉईंट असा होता की टोटल किती मीटर कापड लागलेलं आहे। तर 60 मीटर कापड लागलं खालच्या घेरसाठी, ते मी तुम्हाला सांगितलंच आहे। तर हा जो योक आहे आणि ब्लाऊज आहे त्यासाठी मी टोटल 1.5 मीटर येलो चिकनकारीचं कापड वापरलेलं आहे आणि तेवढंच मी त्याला अस्तरही वापरलेलं आहे। तर आता तुम्हीच सगळी टोटल करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की मी टोटल या ड्रेससाठी किती कापड वापरलेलं आहे। आता पुढची स्टेप आहे मेजरमेंट्स कसे घ्यायचे। इथं आपल्याला घागऱ्यासाठी फक्त 4च मेजरमेंट्स लागणार आहेत। पहिली तुम्हाला घ्यायची आहे फुल हाईट। तर फुल हाईट घेण्यासाठी तुम्ही जिथं स्कर्ट बांधणार आहात किंवा जिथं घालणार आहात वेस्टला तिथं बरोबर टेप ठेवायचा आहे आणि तो टेप जमिनीला टेकला पाहिजे, इथंपर्यंत मेजर करायचं आहे आणि त्यामध्ये 2 इंच ॲड करायचे आहेत, कारण तुम्ही घागरा घातल्यावर तो चालताना असा जमिनीला टेकला पाहिजे, मगच तो सुंदर दिसतो। आता पुढचं मेजरमेंट आहे वेस्ट राऊंड। जिथं तुम्ही स्कर्ट घालणार आहात इथं बघा, तुम्हाला मी दाखवते, दिसत असेल इथं आपण वर इलॅस्टिक लावला आहे स्कर्टला, तर तिथं बरोबर तुम्ही तुमच्या वेस्टचा राऊंड मोजायचा आहे। जास्त लूजही मोजायचा नाही आणि जास्त टाईटही नाही। मी जसा मोजते तसाच तुम्ही स्वतःचा घ्यायचा आहे। तर इथं माझा वेस्ट राऊंड येत आहे 28 इंच। आता आपल्याला घ्यायचा आहे हिप राऊंड। तर हिप राऊंड आपण का घ्यायचा आहे, कारण आपण जो ह्या स्कर्टला योक लावला आहे त्यासाठी आपण हिप राऊंड आपला मेजर करायचा आहे। तर इथं माझा हिप राऊंड मी मेजर करत आहे। मी कुठे माझा हिप राऊंड मेजर करते ते तुम्ही सगळं व्यवस्थित बघून घ्या। मला जेवढं होईल तेवढं मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते। इथं माझा हिप राऊंड येत आहे 36 इंच। आता घ्यायची आहे आपल्याला योक हाईट। तर इथं मी घेतलेली आहे 9 इंच माझी योक हाईट। तुम्ही इथं 7 इंच किंवा 8 इंच घेऊ शकता तुमच्या हाईटनुसार, पण फक्त 7 इंचपेक्षा कमी घेऊ शकत नाही। जर माझी एवढी हाईट असेल तर तुम्ही 9 इंच तुमच्यासाठी सफिशियंट आहे, तुम्ही तेवढीच घ्यायची आहे। आता आपण कटिंगला स्टार्ट करणार आहोत, त्याआधी हा फोल्ड मी कसा केला अस्तरचा ते आधी बघून घेऊया। समजा हे तुमचं 1.5 मीटर अस्तर आहे, त्याला आधी आडवा असा सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तसाच उभा सेंटरमधून एक फोल्ड करून घ्यायचा आहे। मग तुम्हाला इथे 2 बंद बाजू भेटतात आणि इथे तुम्हाला तुमचा खालच्या साईडला स्कर्टचा वरचा भाग आहे तो कटिंग करायचा आहे आणि ह्या उरलेल्या वरच्या भागात तुम्हाला ब्लाऊजसाठी अस्तर शिल्लक राहतं। तर इथं मी हाईट घेतलेली आहे योकची 8 इंच। 9 इंच आहे तशी तर हाईट, पण 8 इंच घेतली आहे कारण 1 इंचवर आपलं इलॅस्टिक जॉईंट होणार आहे। आता आपण बघूया हे ड्राफ्टिंग कसं करायचं। तर माझा टोटल वेस्ट राऊंड आहे 28 इंच, त्याचा मी चौथा भाग घेतला आहे 7 इंच आणि 2.5 इंच लूजिंग पुढे ॲड केलेलं आहे। हे 2.5 इंच लूजिंग सगळ्यांसाठी सेम आहे, कुठलीही साईज असू द्या। तसंच सेम माझा हिप राऊंड आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग आहे 9 इंच आणि पुढे मी 2.5 इंच लूजिंग ॲड केलेलं आहे, कारण इझिली आपल्या कमरेतून तो वर गेला पाहिजे स्कर्ट आणि इलॅस्टिक लावणार आहे त्याला चुन्याही आल्या पाहिजेत। आता मी इथून 1 इंच असा कर्व घेत आहे, कारण हा जो शेप आहे तुम्ही बघताय तो व्यवस्थित असा राऊंड शेपमध्ये दिसला पाहिजे त्यासाठी। आणि 2-2 इंच मी इथं मार्जिन घेते आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही मार्जिन इथं घेऊ शकता। आता हे मार्जिन घेऊन झाल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला एक अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे, कारण इथं आपण इलॅस्टिक जोडणार आहे त्यामध्ये ते मार्जिन जाईल आणि खालच्या साईडलाही आपण फ्रिल जोडणार आहे, त्यामुळे मी इथं अर्धा इंच खालीही लूजिंग घेत आहे। आणि आता हे जे 2 पार्ट कट होणार आहेत
हे 2 पार्ट इथे मी कटिंग करून घेतलेले आहेत आणि ते असे दिसतात. तर हे 2 पार्ट जे कटिंग केलेले आहेत ते आता आपण मेन जे आपलं चिकनकारीचं फॅब्रिक आहे त्यावर ठेवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहेत आणि अस्तरला चिटकवून घ्यायचे आहेत. इथं मी चारी बाजूनी टिपा मारून ते जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला सरळ साईडवर सरळ साईड ठेवायची आहे आणि जे आपण 2 इंच मार्जिन घेतलेलं होतं त्यावरून बरोबर टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी. तर ती टिप मारून घेतल्यानंतर ते अशा प्रकारे दिसतात आणि ही टिप मारून घेतल्यानंतर आता मी हा स्कर्ट जो आहे तो फोल्ड करत आहे. इथं आपला छोटूसा जो योक पार्ट आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला जॉईंट करायचा आहे वेस्ट बेल्ट. तर इथं मी विड्थ घेतलेली आहे वेस्ट बेल्टची 3.5 इंच आणि जी लेंथ आहे ती मी घेतलेली आहे 19 इंच. इथं मी थोडंसं एक्स्ट्रा घेते आहे कारण आपल्याला पुढं मार्जिन पाहिजे जॉईंट करण्यासाठी. आता इलास्टिकची लेंथ किती घ्यायची त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगते. तर माझा वेस्ट राऊंड आहे 28 इंच. तुमचा वेस्ट राऊंड कितीही असू दे त्यातून फक्त आणि फक्त 3 इंच मायनस करायचं आणि तुमची इलास्टिकची लेंथ तुम्हाला भेटेल. तर इथं माझं थोडंसं चुकलं आहे, मी चुकून 1 इंच मायनस केलेलं आहे. तर तुम्ही 3 इंच मायनस करायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित बसून जातं. तर इथं मी इलास्टिक कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे वेस्ट बेल्ट. तर वेस्ट बेल्ट जॉईंट करण्यासाठी मी इथं थोडंसं पुढे कापड सोडलं आहे एक्स्ट्रा आणि अर्धा इंच सोडून अशी राऊंडमध्ये टीप मारून घेत आहे. तर ती टीप माझी मारून झालेली आहे. तर टीप मारून झाल्यानंतर आपल्याला ते एक्स्ट्राचं उरलेलं कापड आहे पुढं मार्जिनसाठी आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते. तर तिथं आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता आपला इथं वेस्ट बेल्ट जॉईंट झालेला आहे. तर तो फोल्ड केल्यावर अशा प्रकारे दिसतो. तर आता याला शिवायचं कसं मी तुम्हाला सांगते. तर ते शिवण्यासाठी आधी हा जो वरचा फोल्ड आहे तो मी अर्धा इंच फोल्ड करून एक टीप मारून घेतलेली आहे. त्यामुळे जे तुम्ही असं फोल्ड करून टीप मारणार आहात म्हणजे वेस्ट बेल्ट जॉईंट करून घेणार आहात ते मारताना तुम्हाला इझी जाईल. तर हे बरोबर खास दिसते ना तिथून बरोबर टीप मारून घ्यायची आहे. तर मी हा वेस्ट बेल्ट जॉईंट करून घेतलेला आहे पूर्ण. आता इलास्टिक इन्सर्ट करण्यासाठी मी तर थोडीशी जागा सोडली आहे आणि एक सेफ्टी पिन घेऊन ते इलास्टिक आतमध्ये इन्सर्ट करत आहे. इलास्टिक आतमध्ये इन्सर्ट करताना तुम्ही हे लक्ष ठेवलं पाहिजे की ते असं ट्विस्ट नाही झालं पाहिजे, सरळ आणि सरळच आतमध्ये गेलं पाहिजे. आणि आता दुसरा साईड इलास्टिकची मी बाहेर काढलेली आहे आणि ते व्यवस्थित एकावर एक ठेवून असं झिगझॅग इथं टीप मारून ते जॉईंट करून घ्यायचं आहे. तर इथे मी झिगझॅग टीप मारून घेतलेले आहेत आणि ते आता मी सगळंच आतमध्ये घालून घेत आहे. तर इलास्टिक आतमध्ये असं घालून घेताना व्यवस्थित सगळ्या बाजून इलास्टिक असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे त्या गॅदर्स ज्या आहेत त्या इक्वली सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतात. अशा प्रकारे इथं आपला योक पार्ट तयार झालेला आहे आणि हा एक छोटूशा स्कर्ट सारखा दिसत आहे. इथे तुम्ही बघू शकता बरोबर 9 इंचचा जो योक पार्ट आहे तो आपला तयार झालेला आहे. आता पुढे आपण लेयर्स जॉईंट करायला घ्यायचे आहेत आणि इथलं जो इलास्टिकसाठी थोडंसं सोडलं होतं तेही तुम्ही पॅक करून घ्या. आता आपल्याला स्टिच करायचे आहेत ह्या लेयर्स. तर ह्या लेयरची हाईट कशी घ्यायची ती मी आता तुम्हाला सांगते. इथं तुम्ही बघू शकता इथं आहेत 4 लेयर्स आणि त्या ज्या 4 लेयर्स आहेत त्या एक झाले की एक झाले की एक त्याची जी हाईट आहे ती वाढत गेलेली आहे. कारण मी जर इक्वल साईजच्या लेयर्स घेतल्या असत्या तर त्या चांगल्या नसत्या दिसल्या असं मला वाटतं. तर इथं फुल हाईट आहे आपली 45 इंच घागऱ्याची. तर त्या 45 इंचमधून मी 9 इंच जी योक हाईट आहे वरची ती मायनस केलेली आहे म्हणजे आपल्याला किती भेटलं 36 इंच. तर त्या 36 इंचला मी ह्या 4 लेयर्समध्ये डिवाईड केलेलं आहे. तर जसं की मी सांगितलं ह्या लेयर्स हळूहळू ह्याची जी हाईट आहे ती वाढत गेलेली आहे. त्यामुळे मी पहिला लेयर घेतला आहे 6 इंच आणि त्यातमध्ये 2-2 इंच प्रत्येक लेयरमध्ये वाढवत गेलेले आहे.
तर पहिली लेअर घेतलेली आहे मी 6 इंचची, दुसरी त्यात 2 इंच ॲड करून झालं 8 इंच. तसंच खालच्या 2 लेअरमध्येही 2-2 इंच ॲड करून ते वाढवले आहेत आणि हे जे टोटल जी येते ती बरोबर 36 इंच येते. असंच तुम्ही तुमच्या ज्या लेअर्स आहेत त्या ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत. आत्ता जे आपण लेअर्सचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्यानुसार मी ह्या नेटच्या कापडमधून त्या लेअर्स कट करून घेतलेल्या आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता ही 6 इंचची मी पहिली लेअर घेतलेली आहे. तर ही लेअर 6 इंचची न घेता आपलं वर आणि खाली शिवण्यात मार्जिनमध्ये जाणार आहे, त्यामुळे मी ही लेअर घेतलेली आहे 7 इंचाची. असंच तुम्ही प्रत्येक लेअरमध्ये घ्यायचं आहे, नाहीतर तुमची हाईट कमी होणार. इथं मी मोठी अशी स्ट्रीप काढल्यासारखी 7 इंचाची एक पट्टी काढलेली आहे. ती तुम्ही कितीही मोठी काढली तरी कमीच आहे. तरी आता ही अशी राऊंडमध्ये पूर्ण जो खालचा योक पाट आहे त्याला जोडून घ्यायची आहे, अशा गॅदर्स पाडत पाडत. आता आपण मशीनवर बघूया ती मी कशी जोडते. इथं मी थोडंसं एक्स्ट्रा कापड पुढं सोडलं आहे नेटचं आणि ती जी लेअर आहे ती असं चुन्या टाकत जोडून घेत आहे. तर इथं मी चुन्या आधी टाकलेल्या नाही आहेत, मी डायरेक्ट चुन्या टाकतच शिवत आहे, कारण ह्या ज्या गॅदर्स मला करायच्या आहेत त्या खूप करायच्या आहेत, त्यामुळे मी डबल काम करत बसत नाही आहे. मी डायरेक्ट शिवतच त्या चुन्या टाकून घेत आहे. पूर्ण राऊंड शेपमध्ये या मी चुन्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्यावर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे. असा क्यूट असा छोटासा स्कर्ट आपला तयार झालेला आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सेकंड लेअर. तर सेकंड लेअर मी इथं जॉईंट करून घेतलेला आहे. जसा मी लेअर्स अटॅच करत जात आहे तसा आपल्या घागऱ्याचा जो हेवीनेस आहे तो वाढत जात आहे. हे स्टिच करायचं काही अवघड नाही, फक्त असं थोडंसं लेंदी काम आहे, त्याला थोडासा उशीर लागतो. इथं तुम्ही बघू शकता सगळ्या माझ्या घरात असा सगळा राडा झालेला आहे. मी अशा खूप मोठ्या लेअर्स काढलेल्या आहेत, कारण हे नेटचं कापड आहे, जेवढ्या आपण लेअर्स दाट करू तेवढ्या त्या पडतच जातात. इथं माझ्या 4 लेअर जॉईन करून झालेले आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता हा घेर किती मोठा आणि सुंदर असा घेर आलेला आहे. आता आपण बघूया हा जो मिडल पोर्शन आहे तो कसा कव्हर करायचा, ट्रान्सपरंटवाला. खरं सांगायचं तर इथं मी पहिल्यांदा अस्तरच अटॅच केलं होतं, पण हा जो घागरा आहे त्याचा हेवीनेस इतका होता की चालताना ते अस्तर जे होतं ते वर सरकत चाललेलं होतं, त्यामुळे मी ते अस्तर पूर्णपणे काढून टाकलं आणि त्याच्या जागी मी जो हा पेटीकोट दाखवत आहे तो स्टिच करून घेतला आणि तो आतमधून घालून हा जो घागरा आहे तो फक्त मी वरून घातला आणि तो घातल्यानंतर तुम्ही फायनल रिझल्ट तर बघितलेच आहेत. इथे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर काही गोष्टी कळाल्या नसतील तर नक्की मला कमेंट करून त्या सांगा, मी त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आवडला का तुम्हाला हा सुंदर असा ड्रेस पॅटर्न आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा. आणि हा सुंदर असा परीसारखा ड्रेस तुमच्या मुलीसाठी, तुमच्या आईसाठी, तुमच्या बहिणीसाठी किंवा स्वतःसाठी असा कुणासाठीही तयार करा आणि तयार केला असेल तर माझ्यासोबत फोटो शेअर करायला विसरू नका. हा आहे माझा इंस्टाग्राम ID, इथे तुम्ही मला तुमचा तयार केलेल्या ड्रेसचा फोटो पाठवू शकता. आणि मला फॉलो केलं नसेल तर जावा आणि मला फॉलो करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे मी जे पुढचे नवीन पॅटर्न्स करणार आहेत त्याच्या नोटिफिकेशन ही तुम्हाला येत राहतील.